वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की शिशुपालाचा श्रीकृष्णाने वध केला. त्याचे 100 अपराध भरल्यानंतर त्याच्या आईला दिलेल्या, श्रीकृष्णांच्या आत्याला दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी त्याचा 100 अपराधापर्यंत त्याला माफ केलेलं होतं. आणि 100 अपराध झाल्यानंतर मात्र सुदर्शन चक्राने त्याचा वध केला आणि त्याला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. कालचा हा आपण भाग बघितला आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगितले होते की यापुढे आपल्याला अत्यंत वेदनादायी पांडवांचा जो वेदनादायी प्रवास आहे त्या वेदनादायी प्रवासाला आपण साक्ष राहणार आहोत. श्री शुकदेव महाराजांनी क्षणभर नेत्र मिटले. गंगेचा प्रवाह अधिक गहिरा झालेला होता, गंभीर झालेला होता. जणू त्या लाटांमध्ये अजूनही एका स्त्रीच्या आर्त हाका घुमत होत्या. राजाने थरथरत्या आवाजामध्ये विचारले, गुरुदेव, पांडव इतके धर्मात्मा होते, पांडवांची श्रीकृष्णावर एवढी भक्ती होती, पांडवांच्या बरोबर कायम श्रीकृष्ण असायचे, तरीही त्यांच्या जीवनामध्ये एवढी दुःखे कशी काय आली? शुकदेव महाराज म्हणाले, राजन, श्रीकृष्णाला पांडवांच्या जीवनातून धर्म संस्थापना घडवून आणायची होती आणि त्यामुळे दुःख हे त्यांच्या जीवनाचा भाग बनलेले होते. पण शेवटी विजय हा धर्माचाच होतो. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, आपण आता त्या प्रसंगाकडे जाणार आहोत ज्याने पृथ्वीचं संपूर्ण हृदय फाडून टाकलेलं होतं. द्रौपदीच्या त्या अश्रूंमध्ये भविष्यातल्या महायुद्धाची सावली दडलेली होती. संपूर्ण कुरुवंशाच्या विनाशाची बीज रोवली गेलेली होती द्रौपदीच्या अश्रूंमध्ये. राजन, दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये मत्सराची ज्वाला आता भयंकर रूप धारण करायला लागलेली होती. पांडवांचं वैभव, युधिष्ठिराचा होणारा सन्मान आणि पांडवांवर असलेली कृष्णाची कृपा, त्याला हे कुठलंच सहन होत नव्हतं. मयसभेत झालेला त्याचा अपमान तो विसरलेला नव्हता. त्यामुळे त्याच्या अभिमानाला ठेच पोचलेली होती. श्रोते हो, जेव्हा अभिमानाला अपमानाची ठेच पोचते तेव्हा मन अधर्माच्या दिशेने व्हायला लागतं. हस्तिनापूरमध्ये आल्यापासून ना तो शांत झोपला होता, ना शांतपणे जेवला होता. त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच भावना होती, मी पांडवांचा सूड उगवणार, मी पांडवांचा सूड घेणार. आणि त्या मत्सरातून, त्या द्वेषातून, त्या सूड भावनेतून एक कपटी योजनेचा जन्म झाला. आणि त्या कपटी योजनेला सहाय्य केले त्याच्या मामाने, शकुनीने. शकुनी जो द्यूत कलेमध्ये अत्यंत निपुण होता, तो धूर्त आणि कपटी होता. असा हा त्याचा मामा. त्याने त्याला त्या योजनेमध्ये, त्या मत्सरातून निर्माण झालेल्या वाईट योजनेमध्ये सहाय्य केले. शकुनीने दुर्योधनाला सांगितले की पांडवांना युद्धात हरवणे अत्यंत कठीण आहे. कारण एक तर स्वतः पांडव अत्यंत शूरवीर आहेत आणि त्यांना भगवंतांची साथ आहे, त्यामुळे तू पांडवांना युद्धामध्ये कधीही हरवू शकणार नाहीस. तर मात्र त्यांना तू द्यूतामध्ये हरवू शकतोस. तू त्यांना द्यूत खेळण्यासाठी बोलव आणि द्यूत खेळण्यामध्ये आपण त्यांना हरवू शकतो. आणि मग हस्तिनापुरात भरवण्यात आली ती भयंकर द्यूत सभा, जी त्या एका नावामध्ये संपूर्ण कुरुवंशाचा विनाश होणार होता. पण दुर्योधनाला त्यावेळेला त्या सूड भावनेनी, मत्सर भावनेनी अजिबात लक्षात येत नव्हते की आपल्या या चुकीच्या निर्णयामुळे आपले सगळे कुरुवंश विनाशाकडे जाणार आहे.
राजा धृतराष्ट्राच्या आज्ञेने पांडवांना द्यूत सभेचे निमंत्रण पाठवले गेले. त्या काळी असेच असायचे, कुठल्याही गोष्टीसाठी म्हणून राजा निमंत्रण पाठवायचा आणि राजधर्मानुसार त्या निमंत्रणाला नकार देता येत नसे. हे निमंत्रण वाचताच धर्मराजांच्या मनात अस्वस्थता आली, पण राजधर्मामुळे ते नकार देऊ शकत नव्हते. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की एखाद्या राजाकडून कुठल्या गोष्टीसाठी आमंत्रण आले तर तुम्ही राजधर्मानुसार ते आमंत्रण स्वीकारणे भाग असायचे. त्यामुळे प्रत्यक्ष धृतराष्ट्राने युधिष्ठिरांना आमंत्रण पाठवलेले ते द्यूत सभेचे, म्हणजे दुर्योधनाने धृतराष्ट्राकडून ते आमंत्रण युधिष्ठिराला पाठवलेले होते. त्याच्या मनामध्ये देखील, युधिष्ठिराच्या मनामध्ये देखील एक शंका उत्पन्न झाली, पण राजधर्म असल्यामुळे तो त्याला नकार देऊ शकत नव्हते. द्रौपदीच्या मनात पण एक भीती उत्पन्न झाली. ती पण म्हणाली, आर्यपुत्र, या आमंत्रणामध्ये मला अधर्माची सावली दिसत आहे. पण धर्मराज म्हणाले, आपण धर्म टाळू शकत नाही, आपल्याला या द्यूत सभेला जाणे अत्यंत आवश्यक आहे. धर्मराज, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि द्रौपदी सहित हस्तिनापूरला आले. द्यूत सभा सुरू झाली. सभेमध्ये सगळे दरबारी, ज्येष्ठ कौरव सगळेजण बसलेले होते. पण काही बंधन, कर्तव्याची मर्यादा आणि यामुळे कोणीही हे द्यूत खेळू नका. शकुनी जिथे होता तिथे प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका येत होती की हे कपटाने खेळलं जाणारं द्यूत आहे, पण याला प्रतिकार कोणी करू शकत नव्हतं, कारण काही बंधन आणि कर्तव्यांची मर्यादा त्यांच्यावर आलेली होती. सोन्याचे द्यूतपट मांडले गेले. शकुनीच्या हातात होते कपटी फासे. दुर्योधन आणि युधिष्ठिर समोरासमोर द्यूत खेळण्यासाठी म्हणून बसले. पहिला डाव मांडला गेला. पहिल्या डावामध्ये पणाला लावले गेले सोने, रत्न, संपत्ती, आणि शकुनीने कपटी फासे टाकले आणि पहिला डाव युधिष्ठिर हरले. धर्मराज पहिला डाव हरले. दुसरा डाव परत लावला गेला, दुसरा डाव मांडला गेला. दुसऱ्या डावात पणाला लावले गेले हत्ती, सैन्य, घोडे, दास दासी. धर्मराज दुसरा डाव पण हरले आणि सगळे फासे कपटी होते. तिसरा डाव लावला गेला, तिसरा डाव मांडला गेला, त्यामध्ये पणाला लावले गेले इंद्रप्रस्थचे वैभव, राजसिंहासन आणि संपूर्ण राज्य हे पणाला लावले गेले. तिसरा डाव पण धर्मराज हरले. सभेमध्ये सगळे श्वास रोखून स्तब्धपणे बघत होते. शकुनी कपटीपणाने हे सगळे बघून शकुनी कपटीपणाने हसला आणि तो म्हणाला, राजा, अजून तुझ्याकडे काही पणाला लावण्यासारखे आहे. आता धर्मराजांच्याकडे, युधिष्ठिरांच्याकडे स्वतः आणि आपली भावंड, आपली 4 भावंड एवढे शिल्लक राहिलेले होते. शकुनीला ते माहित होते आणि शकुनीने म्हणून कपटीपणाने हसून धर्मराजांना वाटले की तुझ्याकडे अजून काहीतरी पणाला लावण्यासारखे आहे. द्यूताच्या मोहाने आणि राजधर्माच्या बंधनाने युधिष्ठिराने स्वतःचे बंधू आणि स्वतःला पणाला लावले आणि हा चौथा डाव देखील धर्मराज हरले. श्रोते हो, धर्मराज राजधर्माच्या बंधनात अडकलेले होते. जोपर्यंत पणाला लावण्यासारख्या गोष्टी तुमच्याकडे संपत नाहीत किंवा असतात, तोपर्यंत खेळ थांबवता येत नाही, असा हा राजधर्म असतो. स्वतःला आणि आपल्या भावंडांना हरल्यानंतर चौथ्या डावामध्ये धर्मराज आपल्याला स्वतःला आणि आपल्या भावंडांना हरले. शकुनीने धर्मराजाला सांगितले, धर्मराज, अजून तुमच्याकडे काहीतरी पणाला लावण्यासारखे आहे. द्रौपदीला तुम्ही पणाला लावा. अत्यंत वेदनादायी, दुःखदायी हा प्रसंग महाभारतामधला आणि श्रीमद भागवतामधला म्हणून ओळखला जातो. शकुनीने धर्मराजाला असे सांगितल्यानंतर धर्मराजाने द्रौपदीला पणाला लावले आणि 5वा डाव देखील धर्मराज हरले. धर्मराजांनी द्रौपदीला पणाला का लावले?
हा प्रश्न कायम प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहतो आणि कायम येत असतो. ज्यांनी ज्यांनी महाभारत वाचलेलं आहे त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही सल आहे की धर्मराजांनी द्रौपदीला पणाला का लावले. श्रीमद भागवत आपल्याला त्याचं उत्तर देत आहे. धर्मराजांनी द्रौपदीला पणाला लावले कारण त्या काळामध्ये राजधर्म आणि समाज व्यवस्था आजच्या काळापेक्षा खूप वेगळी होती. स्त्रीचा अत्यंत सन्मान केला जात असे त्या काळामध्ये, पण तरीही राजकीय आणि कौटुंबिक व्यवस्थेनुसार पत्नीला पतीच्या अधीन मानले जात असे. तर काही ठिकाणी तिला पतीची संपत्ती म्हणून समजण्याची प्रथा होती. हे कारण होते की ज्यामुळे धर्मराजांनी द्रौपदीला पणाला लावले. पण त्या काळातल्या त्या चुकीच्या समजुतीचा आणि अधर्माचा फायदा घेत दुर्योधन आणि शकुनीने हा भयंकर प्रसंग घडवून आणलेला होता. राजन, धर्मराज 5वा डाव हरले आणि दुर्योधनाच्या डोळ्यामध्ये क्रूर आनंद उसळला. दुर्योधनाला जे पाहिजे होते तेच झालेले होते. युधिष्ठिर सगळं हरलेले होते. ज्या वेळेस धर्मराज द्रौपदीला हरले, 5वा डाव हरले, त्यावेळेस त्याने तो भयंकर आदेश दिला आणि त्या आदेशानंतरच पुढच्या महाभारताची बीज त्या राजसभेमध्ये रोवली गेली. दुर्योधनाने आदेश दिला द्रौपदीला भर सभेमध्ये आणा आणि दुःशासनाने द्रौपदीला केसांना धरून ओढत सभेमध्ये आणले. अत्यंत वेदनादायी दुर्दैवी प्रसंग होता हा तो. द्रौपदी रडत सगळ्या दरबारातील लोकांना, ज्येष्ठांना विचारत होती की जो स्वतः हरला आहे त्याने मला द्यूतामध्ये कसे काय लावले. त्याला द्यूतामध्ये, जो स्वतः हरला आहे त्याला मला द्यूतामध्ये लावण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न ती प्रत्येक ज्येष्ठांना, प्रत्येक कौरव ज्येष्ठांना ती विचारत होती. राज्यसभेमधल्या प्रत्येक ऋषी मुनींना विचारत होती. पण संपूर्ण सभा मौन होती. भीष्म, द्रोण, कृपाचार्य सगळ्यांच्या मानाखाली गेलेल्या होत्या. कोणीही द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाही. द्रौपदी द्यूतात हरल्यानंतर ती कौरवांची दासी समजली गेली होती. त्या काळामध्ये असेच व्हायचे. द्यूतामध्ये जी व्यक्ती हरायची ती त्या जिंकणाऱ्या व्यक्तीची दासदासी म्हणून ओळखली जायची. द्रौपदी द्यूतात हरलेली होती. धर्मराजाने तिला पणाला लावल्यामुळे ती हरलेली होती आणि आता ती कौरवांची दासी होती. आणि त्यावेळेला दुर्योधनाच्या मनामध्ये सूड, मत्सर आणि क्रौर्य एवढं भरलेलं होतं की त्याने द्रौपदीचे वस्त्रहरण करून पांडवांचे मनोधैर्य तोडायचे ठरवलेले होते. पण पांडवांचे मनोधैर्य तोडण्याच्या सूड भावनेने त्याने एका स्त्रीची विटंबना करायची ठरवलेली होती, जी हस्तिनापूरची कुलवधू होती. तिची विटंबना होत होती. पण सूड भावना, क्रौर्य, मत्सर कुठल्या थराला पोहोचू शकते, माणसाला कुठल्या थराला नेऊ शकते, त्याचे हे उदाहरण आपण महाभारतामध्ये बघत आहोत. कारण वस्त्रहरण म्हणजे एका स्त्रीचा नाही तर संपूर्ण कुटुंबाचा, पतीचा आणि सगळ्या कुलाचा अपमान मानला गेला होता किंवा मानला जातो. दुःशासनाने द्रौपदीची वस्त्रे ओढायला सुरुवात केली. संपूर्ण सभेमध्ये त्यावेळेला अधर्माची सावली पडलेली होती. संपूर्ण सभेमधल्या लोकांनी मानाखाली घातलेल्या होत्या, पण कोणीही दुर्योधनाला विरोध करू शकत नव्हते. त्या क्षणी द्रौपदीने सगळ्यांच्याकडे पाहिले, कोणीही तिच्या मदतीला येत नाही. हे बघितल्यानंतर द्रौपदीने आपले दोन्हीही हात वर केले, कारण ती असहाय्य होती तिच्या मदतीला. सभेमधले तिचे पती 5 पांडव मदतीला येऊ शकत नव्हते. पूर्ण सभा स्तब्ध, मान खाली घालून बसलेली होती. कोणी तिच्या मदतीला येत नव्हते. हे बघून तिने दोन्हीही हात वर केले. तिने आकाशाकडे पाहिले आणि आर्तपणे तिने हाक मारली, हे कृष्णा, हे बंधो, तू कुठे आहेस? आज मला कोणाचाच आधार नाही, फक्त तूच आहेस जो मला वाचवू शकशील.
तिची ती आर्त हाक श्रीकृष्णाच्या हृदयापर्यंत पोहोचली. श्रीकृष्ण त्यावेळेला द्वारकेमध्ये होते. श्रीकृष्ण जर तिथे असते तर हा विनाश घडला नसता, पुढचा सगळा विनाश टळला असता. पण जे विधी लिखित होते ते प्रत्यक्ष श्रीकृष्णाला पण माहिती होते आणि त्यामुळे श्रीकृष्ण त्यावेळेला द्वारकेमध्ये होते. अत्यंत वेदनादायी हा प्रसंग आहे. त्यामुळे मी पण काही क्षण थोडीशी विश्रांती घेते, कारण हा क्षण कथन करताना देखील आपल्याला वेदना होत आहेत, मनामध्ये वेदना होत आहेत. त्यामुळे थोड्या वेळाकरता मी फक्त विश्रांती घेत आहे आणि मग आपण पुढे वळणार आहोत. हे कृष्णा, हे बंधो, तू कुठे आहेस? आज मला कोणाचाच आधार नाही, फक्त तूच आहेस जो मला या कठीण प्रसंगातून वाचवू शकशील. तिची ती आर्त हाक श्रीकृष्णाच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि पुढच्या क्षणाला एक चमत्कार झाला. जिथे तुम्ही भगवंतांना आर्तपणे हाक मारता तिथे तुम्ही विचारही केला नसेल अशा पद्धतीने भगवंत तुमच्या मदतीला धावून येतात. फक्त मी मागेही तुम्हाला सांगितलेले प्रत्येक अध्यायानंतर सांगते की तुमची हाक ही आर्तपणे पाहिजे. मनापासून हाक मारल्यानंतर भगवंत तुमच्या मदतीला येत नाहीत असे कधीच होत नाही. पुढच्या क्षणाला चमत्कार झाला. दुःशासन जसे जसे द्रौपदीचे वस्त्र ओढत होता तसा तसा एक चमत्कार घडत होता. त्या वस्त्रांचा अंत होत नव्हता. एकामागून एक वस्त्र उलगडत होते. प्रत्येक वस्त्रानंतर नवीन वस्त्र तयार होत होते. दुःशासन वस्त्र ओढत होता आणि नवीन वस्त्र त्या जागी येत होते. दुःशासन वस्त्र ओढत होता, नवीन वस्त्र त्या जागी तयार होत होते. दुःशासन थकला, त्याचे हात थरथरायला लागले. त्या दिव्य शक्ती समोर तो असहाय्य झालेला होता, कारण ते वस्त्र सामान्य वस्त्र नव्हतं. ते होतं अनंत संरक्षणाचं दिव्य कवच, जे स्वतः श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलेलं होतं. जिथे स्त्रीची लाज आणि धर्म संकटात असतो तिथे भगवंत स्वतः धावून येतात. हे भगवंतानी द्रौपदीचे रक्षण करताना समस्त लोकांना दाखवून दिलेले होते. हे सगळे दिव्य क्षण बघून राजसभेमधले सगळेजण स्तब्ध झालेले होते. आता सभेमध्ये नुसती शांतता नव्हती, तर आज लाज, क्रोध आणि भय पण दाटून आलेले होते की आपण द्रौपदीची मदत करू शकलो नाही. प्रत्यक्ष भगवंतांना तिच्या मदतीसाठी यावे लागले. आणि त्याच बरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये, सभेमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भय आता दाटून आलेले होते, कारण आता तिथे विनाशाची ठिणगी पडलेली होती. द्रौपदीच्या अपमानानंतर, द्रौपदीच्या क्रोधातून तिथे विनाशाची ठिणगी पडलेली होती. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, जेव्हा धर्म मौन होतो तेव्हा अधर्म स्वतःचा अंत लिहायला सुरुवात करतो. आणि श्रोते हो, या अपमानातूनच, या अग्नीतून, द्रौपदीच्या डोळ्यातून निघालेल्या अग्नीतून पुढे जन्म होणार होता महाभारताचा. महाभारताचा एक मोठा अध्याय लिहिला जाणार होता तिच्या डोळ्यातल्या ठिणगीतून. भगवंतांच्या कृपेने द्रौपदीचे वस्त्रहरण थांबले, पण ती अतिशय संतापलेली होती. एका स्त्रीची मर्यादा लोकांनी ओलांडलेली होती, कौरवांनी मर्यादा ओलांडलेली होती. ती अत्यंत संतापलेली होती. ती संतापून म्हणाली, ही धर्मसभा नाही, ही तर अधर्माची मूक साक्ष देणारी सभा आहे. हे सगळे पाहिल्यानंतर धृतराष्ट्रांना लक्षात आले की आता द्रौपदी प्रचंड संतापलेली आहे आणि तिच्या अग्नीमध्ये सगळे भस्म होऊ शकते. म्हणून धृतराष्ट्रांनी परिस्थिती शांत करण्यासाठी हस्तक्षेप केला. त्यांनी द्रौपदीला प्रसन्न करण्यासाठी तिला वर मागायला सांगितले. त्याने तिला प्रेमाने कुलवधू म्हणून संबोधले आणि गोड बोलून समजावून सांगून त्याने तिला वर मागायला सांगितले. द्रौपदीने अत्यंत शांतपणे तिचा मनस्ताप, तिचा राग शांत झालेला नव्हता, पण तिने तरीही धृतराष्ट्राने
वर मागायला सांगितल्यानंतर तिने शांतपणे पहिला वर मागितला. अत्यंत धर्माने तिने पहिला वर मागितलेला आहे. एवढ्या मानहानीतून, एवढ्या अपमानातून देखील तिने सगळा विचार करून वर मागितलेला होता. द्रौपदीने अत्यंत धर्माने पहिला वर मागितला, धर्मराज युधिष्ठिराला त्या दास्यातून मुक्त करा. कारण मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं, युद्ध सभेमध्ये जे हरतात ते जिंकणाऱ्याचे दास किंवा दासी झालेले असतात. त्यामुळे आता 5 पांडव हे दास होते कौरवांचे. त्याने पहिला वर मागितला, धर्मराज युधिष्ठिरांना दास्यातून मुक्त करा. आणि दुसरा वर मागितला, इतर 4 पांडवांना त्यांच्या शस्त्रासहित मुक्त करा. धृतराष्ट्रांनी आनंदाने ते वर दिले. त्यांनी आणखीन वर मागायला सांगितले द्रौपदीला, पण द्रौपदी म्हणाली, लोभामुळे धर्म नष्ट होतो, मला यापेक्षा काहीही नको. श्रोते हो, त्या क्षणी द्रौपदीचा धर्म, संयम आणि महानता संपूर्ण सभेसमोर प्रगट झालेली होती. एवढ्या मानसिक ताणातून, एवढ्या मानहानीतून देखील तिने धर्माचा विचार केलेला होता आणि स्वतःची महानता तिने सगळ्यांच्या समोर आणलेली होती. क्षणभर सगळ्यांना वाटले, राजसभेतल्या सगळ्या लोकांना वाटले, पांडवांना देखील वाटले की आता संकट संपलं. पण दुर्योधन, कर्ण, शकुनी यांच्या मनातला द्वेष अजूनही जिवंत होता. दुर्योधनाला वाटले की पांडवांना शस्त्र दिलेली आहेत आणि त्यांना दास्यपणातून मुक्त केलेले आहेत, ते पुन्हा आपल्या राज्यावर दावा करू शकतात आणि आपले राज्य, आपला वाटा मागू शकतात. म्हणून हे सगळा विचार दुर्योधन करत असताना कपटी शकुनीच्या मनामध्ये परत कपट आलेले होते आणि त्याने एक योजना आखली. त्याने परत धृतराष्ट्रांना प्रवृत्त केले. हे संपलेलं होतं, आता पांडव राज्यसभेतून निघून जाणार होते, तेवढ्या त्यांनी धृतराष्ट्रांना प्रवृत्त केले आणि त्यांनी सांगितले की अजून एक खेळ खेळायला तुम्ही पांडवांना सांगा. त्या खेळातून कदाचित ते जिंकले तर त्यांचं गेलेलं वैभव आपण त्यांना परत देऊ. शकुनीच्या मनामध्ये कपट होतं. धृतराष्ट्रांना कुठलीही गोष्ट सांगितली की ती पटकन पटायची आणि त्यांना पण असे वाटले की अक्षणिक ह्याच्यासाठी की बाबा आपल्या पुतण्यांवर, आपल्या भावांच्या मुलांवर अन्याय झालेला आहे, तर आपण एक डाव परत खेळायला देऊन परत जर ते जिंकले तर ते सगळे गेलेले वैभव आपण त्यांना परत देऊ शकतो. आणि म्हणून परत पांडवांना, धर्मराज युधिष्ठिरांना परत सभेमध्ये बोलवण्यात आले, एक परत डाव खेळण्यासाठी. परत एकदा द्यूतपट मांडला गेला आणि एक डाव खेळायचे असे ठरले. परत राजधर्मानुसार पांडवांना, युधिष्ठिरांना त्या ह्याच्यासाठी, आमंत्रणासाठी नाही म्हणता आले नाही आणि त्यांनी त्यासाठी होकार दिला. यावेळी मात्र कौरवांनी अत्यंत कठोर अट घातलेली होती. या डावामध्ये जो हरेल त्याने 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास स्वीकारायचा. आणि अज्ञातवासात जर ओळख झाली, ओळख पटली, कोणीही त्यांना ओळखले तर पुन्हा 12 वर्ष वनवास पत्करायचा. धर्मराजांनी परत राजधर्मानुसार द्यूत स्वीकारले. शकुनीच्या कपट्या फास्यांनी परत पांडवांना हरवले. आता पांडवांना हस्तिनापूर सोडणे आवश्यक होते. भीमाच्या डोळ्यामध्ये प्रचंड क्रोध होता, अग्नी होता. अर्जुन मौन होता. द्रौपदी अश्रूंनी भिजलेली होती, अपमानाने भिजलेली होती. धर्मराज शांतपणे म्हणाले, धर्म कधीच पराभूत होत नाही, वेळ फक्त परीक्षा घेत असते. आणि याच वनवासातून पुढे जन्म घेणार होता महाभारताचा सर्वात भयंकर अध्याय, कुरुक्षेत्राचे महान युद्ध. या भागातूनच पुढे या द्यूत सभेमुळे या सगळ्या विनाशाकडे जाणाऱ्या घटना घडणार होत्या. इतके सांगून शुकदेव महाराज शांत झाले. गंगेचा प्रवाह अधिक गंभीर झालेला होता. हे सगळे ऐकून राजा परीक्षिताच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले होते. काही काळानंतर शुकदेव महाराजांनी डोळे उघडले. गंगेचा प्रवाह जणू
अजून खोल शांततेमध्ये बुडालेला होता. शुकदेव महाराज पुढे बोलायला लागले. राजन, द्यूत सभेतल्या त्या भीषण अपमानानंतर पांडवांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. धर्मराज युधिष्ठिरांनी शांतपणे निर्णय घेतला की आता आम्ही वनवास स्वीकारतो. कारण ते डाव हरलेले होते आणि त्या डावाचा नियमच होता की जो हरेल त्यांनी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. धर्मराज युधिष्ठिरांनी निर्णय घेतला की आता आम्ही वनवास स्वीकारतो. पण भीमाला प्रचंड क्रोध आलेला होता. त्याचा क्रोध उसळला. त्याने त्याच वेळेला प्रतिज्ञा केली की या कपटाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्रत्येकाला माहिती होतं की हा द्यूत हे कपटीपणाने खेळले गेलेला आहे. अर्जुन मौन होता. सहदेव नकुल दुःखी होते आणि द्रौपदी अजूनही अश्रूने भिजलेली होती. पांडव आता वनामध्ये होते. वनवासाला निघालेले होते कारण 12 वर्ष त्यांना वनवासात काढायची होती. ना राजवैभव, न महाल, न सेवा, फक्त झाडांची सावली, निसर्गाची परीक्षा. अत्यंत कठीण दिवस होते. कधी भूक, कधी थंडी, कधी राक्षसांचा उपद्रव. पण प्रत्येक क्षणी त्यांचे श्रीकृष्णाप्रती असलेले प्रेम आणि भक्ती त्यांना आधार देत होती आणि मार्ग दाखवत होती. कारण ते फक्त श्रीकृष्णाप्रती असलेल्या भक्तीने एवढ्या संकटातून मार्ग काढत होते. कुंती वृद्ध झालेली होती. माता कुंती वृद्ध झालेली होती म्हणून ती हस्तिनापूरमध्येच राहिलेली होती. कारण आता तिला बरोबर घेऊन वनवास 12 वर्षाचा वनवास करणे अवघड होते. म्हणून माता कुंतीला हस्तिनापूरमध्येच ठेवलेले होते. एके दिवशी श्रीकृष्ण पांडव वनवासात असताना श्रीकृष्ण पांडवांना भेटायला आले. त्यावेळी पांडव काम्यक वनामध्ये होते. श्रीकृष्णाने आल्यानंतर द्रौपदीकडे पाहिले. ती अत्यंत दुःखी आणि संतप्त होती. ते म्हणाले, द्रौपदी, हे दुःख तात्पुरतं आहे. योग्य वेळी कौरवांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल, अधर्माचा नाश होईल असे आश्वासन मी स्वतः तुला देतो. धर्म कधीच हरत नसतो द्रौपदी. अर्जुन त्यांच्या चरणावर पडला. भीम शांत झाला आणि श्रीकृष्णांना बघून धर्मराजांना थोडासा धीर मिळाला. राजन, हा 12 वर्षाचा वनवास हा पांडव आणि द्रौपदीसाठी एक महान तपश्चर्याचा कालखंड होता. जणू भगवंतांनी त्यांना भविष्यातील महान धर्मयुद्धासाठी अंतर्बल, सहनशीलता आणि आत्मशुद्धीची तयारी प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याकडून करून घेत होते. असेच दिवस जात राहिले. पांडवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. अनेक ऋषी मुनींना भेटले. त्यांनी धर्म, संयम आणि क्षमा याचा खूप अभ्यास केला. श्रोते हो, हा वनवास म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षा नव्हती, तर त्यांच्यासाठी हा आत्मशुद्धीचा मार्ग होता. 12 वर्षाचा वनवास संपला. 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्षाच्या वनवासामध्ये अखंड त्यांचा प्रवास सुरू होता. असंख्य संकटांना त्यांनी तोंड दिले. पण भगवंतांची साथ आणि भगवंतांवरची असलेली त्यांची भक्ती त्यांना त्यातून 12 वर्षाचा कालखंड कसा निघून गेला हे त्यांना पण कळले नाही. आता फक्त 1 वर्षाचा अज्ञातवास शिल्लक राहिलेला होता. पांडवांनी आपली ओळख लपवली. आता आधी ते पूर्ण वनात होते. आता कुठेही एखाद्या राज्यामध्ये त्यांना राहायला परवानगी होती, पण आपली ओळख लपवून त्यांना त्या राज्यामध्ये राहावं लागणार होतं. इतके दिवस ते फक्त जंगलामध्ये, वनामध्ये फिरत होते. आता ते राज्यामध्ये आले, पण आता त्यांना ओळख लपवून राज्यामध्ये 1 वर्षाचा कालावधी काढायचा होता. पांडवांनी आपली ओळख लपवून विराट राजाच्या राज्यात प्रवेश केला. आता सगळ्यांनी रूप बदलली. 5 पांडव आणि द्रौपदी सगळ्यांनी आपली रूप बदलली. धर्मराज बनले कंकभट, भीम बनला बल्लव, अर्जुन बनला बृहन्नडा, द्रौपदी बनली सैरंध्री, नकुल सहदेव मात्र गुप्त रूपामध्ये राहिले. ते सगळ्यात लहान असल्यामुळे, 5 भावंडांमध्ये लहान असल्यामुळे त्यांना कुठलेही जास्त त्रास होऊ नये असं या सगळ्यांची इच्छा असायची. म्हणून ते नकुल सहदेव गुप्त रूपामध्ये राहिले. राजन, विराट राज्यामध्ये किचक नावाचा एक अत्याचारी सेनापती होता. तो विराट राणी सुदेशनाचा भाऊ होता. तो अत्यंत बलवान आणि अहंकारी होता. द्रौपदी अत्यंत सुंदर होती.
ती सैरंध्री म्हणजे विराट राणी सुदेशनाची दासी म्हणून ती तिच्या राजमहालामध्ये राहत होती. तिची सेवा करणे, तिच्या मदतीसाठी म्हणून ती तिथे राहत होती. तिचे अप्रतिम सौंदर्य, ती सुंदर होती आपल्याला सगळ्यांना माहिती, द्रौपदी अत्यंत सुंदर होती. आणि तिचे ते अप्रतिम सौंदर्य बघून कीचकाच्या मनामध्ये वासना निर्माण झालेली होती. तो द्रौपदीला नेहमी त्रास देत असे. द्रौपदीने सगळ्यांची मदत मागितलेली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने सगळ्यांची दरबारातल्या लोकांची मदत मागितलेली होती, सुदेशनाची मदत मागितली होती. पण सुदेशनाचा तो भाऊ असल्यामुळे त्या राणीने तिला कुठलीही मदत केलेली नव्हती. आणि बाकी लोकांनी वाटलं तरी कीचकाच्या भीतीमुळे ते तिला मदत करू शकत नव्हते. हे सगळे तिने भीमाला सांगितले, द्रौपदीने भीमाला सांगितले. आणि हे सगळे ऐकून भीमाचा क्रोध उसळला, त्याच्या अंतःकरणामध्ये संतापाची ज्वाला भडकली. त्याने द्रौपदीला वचन दिले की या अधर्मी आणि दुष्ट कीचकाचा अंत मी निश्चित करणार आहे. द्रौपदीवरचे अत्याचार अजून वाढत होते. ते तिला सहनशक्तीच्या बाहेर होत गेले. आणि मग भीम आणि द्रौपदीने कीचकाला धडा शिकवण्याची एक योजना आखली. द्रौपदीने कीचकाला नृत्य शाळेमध्ये रात्री बोलवले. एका रात्री यांनी ठरवले दोघांनी. आणि एका रात्री द्रौपदीने कीचकाला नृत्य शाळेमध्ये बोलवले, भेटायला येण्यास सांगितले. कीचकाला अत्यंत आनंद झाला आणि तो आनंदाने रात्री रंगशाळेकडे, नृत्य शाळेकडे गेला. तिथे द्रौपदीच्या जागी भीम स्वतः द्रौपदीची वस्त्रे घालून उभा होता. कीचक ज्यावेळेला नृत्य शाळेमध्ये गेला त्यावेळेला समोर त्याला स्त्री वेशातला भीम दिसला. आणि तिथे अंधार असल्यामुळे कीचकाला समजले नाही की तिथे द्रौपदी नाही तर भीम उभा आहे. आणि क्षणात भीमाने कीचकाकडे आपले तोंड केले. त्यावेळेला कीचकाला समजले की ते समोर द्रौपदी नाही तर इथे समोर भीम उभा आहे. आणि तिथे सुरू झाले महाभयंकर युद्ध. भीम आणि कीचक यांच्यामध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले. भीमाच्या पराक्रमापुढे कीचक टिकू शकला नाही. क्षणात कीचकाचा अंत झाला. भीमाने अधर्मी कीचकाचा वध केला आणि द्रौपदीच्या अपमानाचा त्याने सूड घेतला. कीचक वधानंतर पांडवांचे अस्तित्व उघड होण्याची खूप शक्यता होती. कारण संपूर्ण विराट नगरामध्ये खळबळ उडालेली होती की हा पराक्रम सामान्य मनुष्याचा असूच शकत नाही. कारण भीम हा सगळ्यांना माहिती होता की अत्यंत बलवान आणि अत्यंत शक्तिशाली म्हणून भीम ओळखला जात असे. आणि कीचकाचा वध ज्या पद्धतीने केला गेलेला होता ते बघून प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका येत होती की कीचकाचा वध भीमासारख्या महान योद्ध्याने केलेला असू शकतो. ही चर्चा सगळी सुरू झाली आणि त्यामुळे त्यांचा अज्ञातवास, पांडव आणि द्रौपदीचा अज्ञातवास भंग होण्याचा धोका निर्माण झालेला होता. पण तीही परिस्थिती पांडवांनी अत्यंत चतुराईने सांभाळली. संयम आणि बुद्धी याचा वापर करून त्यांनी आपली ओळख परत गुप्त ठेवली. शुकदेव महाराज म्हणाले, परीक्षिता, आता पांडव परत येणार होते, कारण आता त्यांचा अज्ञातवासाचा कालावधी संपत आलेला होता. पण दुर्योधनाचा अहंकार अजूनही जिवंत होतो. त्याच्या मनामधला द्वेष, सूड अजून संपलेला नव्हता. आणि त्या अहंकारामुळे, त्या द्वेषामुळे आता मात्र महाभारताच्या महान युद्धाला सुरुवात होणार. गंगेच्या लाटा मंदपणे वाहत होत्या. राजा परीक्षिताचे हृदय हे सगळं ऐकून धडधडत होते. कारण आता त्या वातावरणाला देखील पुढील युद्धकथेची चाहूल लागायला लागली. शुकदेव महाराज हे सगळे सांगून परत गंभीर झाले. आतापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य असायचे, सगळ्या श्रीकृष्णाच्या कथा सांगताना, श्रीकृष्णाच्या लीला सांगताना जे ते मधुर स्मित करत सगळ्या कथा सांगायचे, त्या शुकदेव महाराजांच्या चेहऱ्यावर आता मात्र एक
गंभीरता त्यांच्या चेहऱ्यावर उमटायला सुरुवात झालेली होती. पुढचा भाग अजूनही आपल्याला कठीण वाटणार आहे ऐकायला, पण असेच पुढचे भाग असणार आहेत. तोपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण करत राहूयात आणि उद्याच्या भागामध्ये आपण पांडवांचा अज्ञातवास संपणार आहे. पांडव अज्ञातवास संपवून परत सगळ्यांच्या समोर प्रगट होणार आहेत. तो भाग आपण बघणार आहोत. त्या भागापर्यंत आपण भगवंतांचे नामस्मरण करत राहूयात आणि मग मात्र मला अनुमती द्या. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.